मोठ्या आनंदाची बातमी दिली आहे। आपली पल्लू चक्क बोलू लागली, माणसं ओळखू लागली। बरं मला सांग, तिने माझ्याबद्दल काही विचारलं का ग? असू दे असू दे, हळूहळू करेल ग चौकशी सगळ्यांची। काय म्हणतेस? फोन ठेवतेस? बरं बरं, तुम्ही काळजी घे स्वतःची, नीट राहावा। आणि हो, पल्लूच्या तब्येतीत आणखी सुधारणा झाली की कळवत चल, मी वाट पाहते हा तुझ्या फोनची। चल ठेवू मग? बर। अहो आई, कळलं, सगळं कळलं, काही सांगायची गरज नाहीये। देवानं माझी प्रार्थना ऐकली ग बाई, ऐकली शेवटी। आता देवीची खडा नारळानं ओटी भरायला पाहिजे। मी देवापुढे साखर ठेवते। माधवा, अरे आता तरी तुझ्यातल्या वडिलांना जागं कर। हे मी समजू शकते, पल्लवीच्या हातून चूक झाली, आपण सगळे मान्य करतोय ते, पण म्हणून काय तिला अशी वाऱ्यावर सोडून द्यायची? अरे बाबा, तरुण वय असतं, अशा चुका होतात मुलांच्या हातून, इतर मुलांच्या हातून पण होतात ना। पण म्हणून काय त्यांचे आईबाप त्यांना असं वाऱ्यावर सोडून देतात? असे निष्ठुरपणे वागतात त्यांच्याशी? आपल्या मुलांची कसं वागावं हा ज्या त्या पालकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला त्यावर मत द्यायचं नाही। अरे बाबा, तुला कळत कसं नाही? आपल्याला घरचे लोक आहेत तरी सुद्धा आपण निराधार आहोत, आश्रित आहोत, असं जर तिच्या लक्षात आलं ना तर तिच्या मनावर काय परिणाम होईल? बघ, शरीरावरचे घाव निघू शकतात, पण मनावरच्या घावांचं काय? आपणच त्यावर फुंकर घालून ते बरे करायला हवेत ना। हे बघ आई, एकदाच काय ते स्पष्टपणे सांगतो, आतापर्यंत त्या मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, मी व्यक्त केली नाही, पण एक माणूस म्हणून मला काळजी होती। पण आता ती बरी झाली, त्यामुळे तिने आता जगावं कसं, एवढाच प्रश्न उरतो। त्यांनी जगवलं ना तिला, त्यांनी वाचवलं, तोच पुढची सोय लावेल तिची, त्यामुळे तिने त्याच्यावर दिष्ट ठेवा। अरे माधवा, आई, विश्वासघात झालेला बाप म्हणून मला त्या मुलीची अजिबात फिकीर नाही, त्यामुळे तिला माझ्या घरात, माझ्या मनात अजिबात स्थान नाही। असं काय करतोस रे बाबा? हे चुकीचं आहे। अरे तुझ्यावर रागवायचं कसं हेही मला कळत नाही, पण तू असं प्लीज म्हटलं ना की माझा राग सुद्धा मला सोडून पळून जातो। नाही, हे गोड असू, कितीही गोड असलं तरी मला माझं गिफ्ट हवंय। हॅपी बर्थडे। काल मी विचार केला की तुला गिफ्ट म्हणून माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे जरा वेगळ्या पद्धतीने सांगा। मग लक्षात आलं की सांगता येत नाही, लिहून काढावं। लिहायला सुरुवात केली तर लक्षात आलं की मैं तो शायर बन गया यार। तर ही माझी लिहिलेली पहिली कविता, खास तुझ्यासाठी। प्रेमात माणूस जसा अंधारा होतो, बहिरा सुद्धा होतो। का नाही ना होत? मग बोल ना। खरं सांगू पल्लवी, त्यांचं एकमेकांवर खरं प्रेम असताना असंच होतं का, त्यांना काहीच ऐकू येत नाही, काहीच दिसत नाही, आणि जिथे शब्द संपतात हे एकच गोष्ट चालू राहते। काय? या लग्नाचं स्वप्नच नाही तू निघालं। वेडी आहेस का तू? मी प्रयत्न करतोय ना, एकदा मला चांगली नोकरी लागली की मी कोणाच्याही परवानगीची वाट बघणार नाही। कधी? मिळेल पल्लवी, लवकरच मिळेल। पल्लवी, मनात इच्छा असली की उशिरा का होईना पूर्ण जरूर होते। विश्वास ठेव माझ्यावर। का पल्लवी, हे सगळं कळत आहे, मला सुद्धा असं वाटतं की अख्ख्या जगाला ओरडून सांगावं की पल्लवी
फक्त आणि फक्त माझी आहे आणि ते नक्की होणार, नक्की होणार. फक्त तू माझ्या बरोबर राहा. मला कोणाची भीती नाही. राहशील ना? कधी आता मला खरंच भीती वाटते. मला पुढचं काहीच कळत नाही. माझ्या डोळ्यांच्या समोर अंधार होतोय. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग. माझं प्रेम आहे तुझ्यावरती आणि तुला तर माझ्या डोळ्यात बघून माझ्या मनात काय आहे ते कळायचं ना. मग आता तुला माझ्या डोळ्यात बघून कळत नाहीये. मी खरंच नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय. सगळं पटतंय जुने. जे शक्य नाहीये, शक्य नाहीये. बरोबर आहे. जे शक्य नाही ते शक्य नाही. मला तुझ्याशिवाय जगणं शक्य नाहीये. एक काम करशील, मला मारून टाक. माझ्याकडे एक पर्याय आहे. पण पळून जाऊया. नेत मला माहितीये कदाचित हे चुकीचं वाटेल, पण आयुष्यभर आपल्याला एकत्र राहायचं असेल तर आपल्याजवळ हा आणि हाच पर्याय आहे. जुनेद, पण संसाराची किती स्वप्न रंगवली होतीये. ती सगळी स्वप्न अर्धवट टाकून का गेलास? तुझ्यासाठी मी सगळं सोडून आले होते आणि आता तूच मला एकटीला सोडून निघून गेलास. का केलंस रे असं? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. कशी जगू सांग ना. कोणासाठी जगू सांग ना जुने. पण देवाने मला माझा सूड घेण्याची चांगली संधी मिळवून दिली आहे. ती मी नाही सोडणार. सुलेखा, अगं नाही, आता मला कुणीही थांबवू शकणार नाही.